नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण गुरुचैत्राच्या 18व्या आणि 14व्या दोन्ही अध्यायांबद्दल माहिती आणि महत्त्व दोन्हीही जाणून घेतले. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण गुरुचैत्राच्या 14व्या अध्यायाचं वाचन बघितलं. 14व्या अध्यायाचं वाचन बघितलं ते यासाठी की ज्या कोणाला देवाजवळ आसनावर बसून गुरुचैत्राच्या अध्यायाचं वाचन करणं शक्य नसेल त्यांच्यासाठी यूट्यूबला जरी तुम्ही लावून दिलं तरी श्रवण भक्तीच्याद्वारे तुमची सेवा देवापर्यंत पोहोचेल व आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळेल. अर्थातच मागील व्हिडिओमध्ये त्याची माहिती सांगितली गेली, त्यात महत्त्वही सांगितलं गेलं की 14वा अध्याय संकटमुक्तीसाठी वाचन केले जाते, त्याचबरोबर 18वा अध्याय कर्जमुक्ती आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी वाचन केले जाते. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांना कोणाला बसून 18व्या अध्यायाचं वाचन करणं शक्य नसेल त्यांच्यासाठी श्रवण भक्तीच्या माध्यमातून ऐकण्याची सेवा व्हावी या हेतूने गुरुचैत्राचा 18वा अध्याय वाचन करणार आहोत. चला तर मग वाचन करूया 18व्या अध्याय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. गुरुचैत्र अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधार समुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचैत्र कामधेनू एकता न ध्याये माझे म्हणू कांक्षा होते अंतकरणू कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्त नव्हे अंतकरणी कथामृत संजीवनी आणि गणिरूपी दातारा. येणे परी सिद्धासी विनवी शिष्यभक्तीसी माथा लावणी चरणासी कृपा भाकी तै वेळी. शिष्य वचन ऐकुणी संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारुणी एका श्रोते एक चित्ते. एक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियसा. तुझ करिता आम्हासी चेतन झाले परियसी श्री गुरुचैत्राद्यंतेसी स्मरण झाले उद्धरा. बिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेने का एक चित्ते. क्वचित काळ तय स्थानी श्री गुरु होते गोप्यनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियसा. वरुणा संगम असे ख्याता दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अभिमुक्त काशीपूर प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले परियसा. कुरुपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परियसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तया हुणी अधिक असे जाण तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणांतरी 5 नामे आहे ती थोर सांगेने एक चित्ते. शिवा भद्रा भोगवती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातके संवारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णाची या संगा प्रयागाहुणी असे सांगा. संगम स्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबरू प्रत्यक्ष जाणा कल्पतुरू देव असे अमरेश्वरू तया संगमे षटकुळी. जैसी वाराणसी पुरी गंगा भगीरथी तिरी पंचनदी संगम थोरी तत्समान परियसा. अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा. प्रयागी करिता माग स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तया होण्या एक स्नाने परियसा. सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे ती स्थानी कोटी तीर्थ असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे असती गुणी तया कृष्णा प्रवाहात. उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिममुखा शुक्लतीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापदूर. औदुंबर सन्मुखेशी तिन्ही तीर्थे परियसी एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियसा. तीर्थे असती परंपार सांगता असे विस्तार या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशब्दे. कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगम
सगुणा काय सांगू महिमा तयाची. ब्रह्महत्यादी महापातके जळून जाती स्थाने एके ऐसे सिद्ध स्थाननिके सकळाभिष्ट होय तेथे. काय सांगू त्याची महिमा आणि कद्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णो. साक्षात जाणा कल्पतरू असे वृक्ष औदंबरू गोप्य होणे अगोचरू राहिले श्री गुरु तयास्थानी. भक्तजन दारणार्थ होणार असे तीर्थख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले जाणा. असता पुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरुपर्यसा. तया ग्रामी द्विजयेक असे वेदाभ्यासाक त्याची भार्या पतिसेवक पतिवता शिरोमणी. सुक्षीण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरो न मिळे परीयसी तया शेंगा ते रांधुनी अशी दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कपणे उदरभरी पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्रीगुरु एके दिवशी तया विप्रमंदिरासी गेले आपण विक्षेशी नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्रीगुरुसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्र शाखा. भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती तयवेळी. तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व विष्टिले असे. तया वेलाचे झाडमूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तत्काळ टाकून देती परिबळे गेले आपण संगमासी. विप्रवणिता तयवेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैवबळी कैसे अदृश्य आपुले. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला तयासी तांबूचा ग्रास छेदुनी टिकेसी टाकोणी दिला भूमीवरी. ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियेसी तयवेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया अधीन विश्वजान. विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लय कारण पिप्पिलिका आदी स्थूळ जीवन समस्त आहार पुरवितसे. आयुरन्न प्रयच्छन्ती ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही. 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे. रंकरायासी एकदृष्टी करुणी पोषित होते हे सर्व सृष्टी आपुले अर्ज बरवे ओखटी तैसे फळापणासी. पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणची भागन पुढल्यावरी काय बोल. आपुले दैव सतावणे पुढल्यावरी बोलती मूर्खपणे जे पेरिले त्याचे भक्षणे कवणापरी बोल सांगा. बोल ठेवीसी यतीश्वरासी आपुले अर्जाव न विचारीसी ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडोनी. तो तारक आम्हासी म्हणून याला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारीला आमुते. येणे परी श्रियेसी संभाषी विप्रपरियेसी काढून वेल शाखेसी टाकेती झाला गंगेत. तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुल्याद्वारे काढू म्हणून द्विजवरी खणिता झाला तयवेळी. काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निदानसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले यतीश्वरा आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेलाचे दिले निदान लादले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी. जाऊणी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तयवेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे गवनासी प्रकट करिता आम्हासी लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी ते तया द्विजांसी सांगे श्री गुरु परियसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल. ऐसा वर लाधून गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरुकृपा ऐसी जाण दर्शन मात्रे धन्य हरे. ज्यासी होय श्री गुरुकृपा त्यासी कैसे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैसे तयावरी. दैव उना असेल जो नरू त्याने आश्रयावा श्री गुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सगळे कांसी. जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लाधली हबरू अखंड लक्ष्मी याचे घरी अष्टेश्वरे नांदती. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनमानसी कामधेनु तुझ्या घरी. गंगाधराचा कुमार सांगे श्री गुरुचैत्र विस्तार पुढील कथा अमृतसार एका श्रुते एकचित्ते. इति श्री गुरुचैत्रामृते परमकथाकल्पतरू श्री ऋषितोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापुर महिमानं द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्यायः. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे आपण या ठिकाणी गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायाचं पठण केलेलं आहे. याचा आपण लाभ अवश्य घ्यावा.
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.